पावसाळ्यातला कोकणातला निसर्ग काय असतो हे चित्र सांगणारं माझ्या मागे दिसतं आहे. पानवलचा हा धबधबा आहे. 125 फुटावरनं या ठिकाणी हा कोसळणारा धबधबा आणि खऱ्या अर्थानं फेसाळत खाली जमिनीवरती येणाऱ्या या धबधब्याखाली डुंबण्याचा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं कोकणात आल्यानंतरच मिळतो. सध्या पावसाचा जोर आहे आणि त्याचमुळे सध्या पर्यटकांची मोठी गर्दी ही धबधब्यांच्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. कोकणातले अनेक धबधबे सध्या प्रवाहित झालेले आहेत. पानवलचा हा सर्वात सेफ असलेल्या धबधब्यावरती सध्या रविवारी या ठिकाणी मोठ्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे आणि मोठ्या संख्येनं सध्या पर्यटक या धबधब्याखाली ओले चिंब होण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत असेच काही पर्यटक आहेत की जे या धबधब्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. मॅडम काय सांगाल, काय वर्णन कसं कराल या धबधब्याचं? आम्ही प्रॉपर सोलापूरचे. आम्ही आज रविवार निमित्त इथे पानवळ या धबधब्याला व्हिजिट करायला आलोत. आज इथे खूप सारा पाऊस पडत आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये अतिशय प्रसन्न वाटत आहे. आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. काय कसं एन्जॉय करता, काय सांगाल? पानवळ एकतर खूप जवळ आहे रत्नागिरीच्या आणि एवढं सुंदर ठिकाण, एवढं इझिली ॲक्सेसिबल आहे त्याच्यामुळे. आणि कोकणामध्ये पाऊस पडतोय, अजून काय सोन्याहून रम्य अजून काहीच नाही आहे. कोकण खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि त्यातल्या पानवळ धबधबा आम्हाला खूप आवडतो, त्याच्यामुळे आम्ही नेहमी विकेंडला इकडे येतो. नक्कीच आज विकेंड आहे आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने सध्या पर्यटकांची पावलं जी आहेत ती धबधब्याकडे वळताना पाहायला मिळत आहेत. याच फेसाळणाऱ्या आणि कड्यावरनं कोसळणाऱ्या धबधब्याखाली ओलं चिंब होऊन या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्याचा मनसोक्त आनंद जो आहे तो सध्या पर्यटक या ठिकाणी लुटताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.